खमंग आणि चटकदार मालवणी पदार्थांचा रंगतदार शो आता घराघरात। मालवणी स्वाद, सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन यांचं आयोजन। मालवणी स्वाद पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर। नमस्कार, मी चित्रा रामाने राणा रामगड। मी आज तुम्हाला नारळाच्या रसातील नाचणीच्या शेवया करून दाखवणार आहे। नाचणी हा धान्य प्रकार असून नाचणी पावसाळा व उन्हाळा या दोन्ही ऋतूत केली जाते। नाचणीपासून भाकरी आंबील बनवतात। नाचणीमध्ये आयर्न फायबर जास्त प्रमाणात असते। तसेच कोणत्याही गरोदर स्त्रीसाठी आणि तिच्या गर्भाची अर्भकासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चेंबूड। कॅल्शियममुळे बाळाच्या हाडांचा आणि दाताचा विकास होतो, त्यांना बळकटी सुद्धा मिळते। जर कोणाला मधुमेह असेल तर नाचणीची भाकरी चांगली असते। नाचणीचे शेवये बनवण्यासाठी आणि रस बनवण्यासाठी लागणारे साहित्य। शेवया बनवण्यासाठी 2 वाटी पीठ, चवीपुरते मीठ, 1 चमचा तेल, पाणी। रस बनवण्यासाठी ओल्या नारळाचे 1 वाटी खोबरे, अर्धा वाटी गूळ, जिरा, वेलची, हळद आणि चवीपुरते मीठ। चला आता आपण नाचण्याच्या शेवया बनवण्याची कृती करू। या पिठामध्ये मी चवीपुरते मीठ घालून या पिठाचे मळून कोमट पाणी घालून छोटे छोटे गोळे बनवून घेणार। मी आता हे पीठ चांगले व्यवस्थित मळून घेतले आणि त्याचे गोळे बनवून आता मी या मडक्यामध्ये सोडणार। मातीच्या भांड्यात केल्याने चव जास्त चांगली येते। हे माझे आता गोळे बनून झाले। आता याच्यावरती झाकण ठेवून मी 15 मिनिटात वाफवून घेते। हे गोळे वाफेपर्यंत मी आता रस बनवून घेते। मी आता नारळाचा रस बनवण्यासाठी किसलेल्या नारळाचं दूध, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरं वाटून घेणार। हे माझे वाटण आता तयार झाले आहे। मी आता हे गाळून रस तयार करीत आहे। याच्यात आता मी गूळ घालणार आहे, चवीपुरते मीठ आणि वेलची। हा माझा रस तयार झालेला आहे। आता मी याला 2 मिनिटासाठी चुलीवर गरम करणार आहे। आता हा गोळा याच्यात घातला आहे लाकडी साच्यामध्ये। नाचणीच्या शेवया व नारळाचा रस आम्ही बनवलेला आहे। नाचणीच्या शेवया उन्हात सुकवून आपण त्यापासून उपमा, खीर किंवा दुधात घालून खाऊ शकतो। अशा प्रकारे नाचणीच्या शेवयाचा उपयोग होतो। धन्यवाद।